फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही ताकातली कढी इतकी चविष्ट होते ना की तुम्ही दोनदा भात वाढून घ्या. गरम गरम भात आणि सोबत ही कढी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदा जर ही कढी बनवत असाल ना, आय एम शुअर एकदम परफेक्टच होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ताकातली कढी बनवण्यासाठी आपण दही आणि बेसन चांगलं फेटून घेणार आहोत. एक वाटीभर दही घेतलंय मी आणि 2 ते 3 चमचे बेसन घेतलंय. बेसन इथे मी डायरेक्ट नाही वापरत आहे, चाळून घेते. त्यामुळे काही गुठळा असेल, कचरा असेल तो बाजूला जाईल आणि मेन म्हणजे पीठ आपलं सुटसुटीत पडेल आणि पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. आपण इझिली ते असं फेटू शकतो. दही पण इथे मी फ्रेश वापरलंय. दही थोडंसं आंबट असलेलं चालेल, अगदी जास्त आंबट घेऊ नका, नाहीतर ती कढी नुसती आंबटच लागणार. तर बेसन बघा मी व्यवस्थित चाळून घेतलंय आणि आता रवीने घुसळून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. अजिबात बेसनाच्या यामध्ये गुठळ्या नको. चांगलं 3 ते 4 मिनिटं हे मी पीठ आणि दही चांगलं फेटून घेतलंय. बघू शकता किती स्मूथ आणि एकदम शायनी पेस्ट अशी तयार झाली आहे. बघू शकता दही आणि बेसन आपण चांगलं मिक्स करून घेतलंय, चांगलं फेटून घेतलंय. आता यामध्ये घालायचं पाणी. कढी आपल्याला जशी पातळ हवी असेल त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालायचं. इथे मी 1.5 ग्लास पाणी वापरते. आता पाणी किती घालायचं हे कम्प्लिटली तुमच्यावर आहे. कढी केवढी बनवायची किंवा कशी पातळ बनवायची की दाटसर बनवायची त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून चांगलं फेटून घ्यायचंय आणि पातळ ताक करून घ्यायचंय. मीठ आताच घालायचं नाहीये, जेव्हा आपण फोडणी देऊ ना तेव्हाच मीठ घालायचं. तर अशा प्रकारे ताक माझं तयार आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य माझं तयार आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडासा कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि फ्रेश कोथिंबीर चिरून घेतले. आता एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालायचंय आणि तेल चांगलं तापवून घ्यायचंय. आता कढी करताना ना फोडणी एकदम व्यवस्थित बसली पाहिजे आणि त्यासाठी तेल अगदी व्यवस्थित तापलं पाहिजे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुलू द्यायची आणि मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये घालायचा 1 चमचा जिरे. जिरे सुद्धा चांगलं फुलू देऊयात. बघू शकता जिरे मोहरी चांगली तडतडलेत, चांगले फुललेत. आता यामध्ये घालूया कढीपत्ता. ताजा कढीपत्ता घेतलाय मी. त्यानंतर यामध्ये घालायचे लसूण आणि त्यानंतर हिरवी मिरची. आता फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण तेलात घातलेलं आहे. एक अर्धा ते 1 मिनिट चांगलं आपण परतवून घेऊयात. आता यामध्ये घालायचं आपण जे ताक बनवलं होतं ते सगळं एकत्र घालायचंय. आणि जर तुम्हाला आणखी पातळ करायचं असेल किंवा कढीचं प्रमाण अजून वाढवायचं असेल तर या स्टेजला पाणी सुद्धा इथे घालू शकता. आता इथं मी आणखी अर्धी वाटी पाणी घालते. ज्या भांड्यात ताक केलं होतं त्यातच पाणी घालून मिक्स करून ते पाणी यात ओतून घेते. आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद. रंग यामुळे कढीला छान येतो. काही जण हळद न घालता सुद्धा पांढरी कढी पण करतात. जर तुम्हाला हळद घालायची नसेल तरीही चालेल. आता घालायचे चवीप्रमाणे मीठ. आता हे चांगलं मिक्स करायचंय आणि ही कढी चांगली उकळवून घ्यायची. बघू शकता कढी ही उकळायला आता सुरुवात झाली. रंग पण छान आलाय हळदीचा, येल्लो. आणखी 1-2 मिनिटं आपण ही उकळवून घेऊयात. यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यावर सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊयात. कढी बघा किती व्यवस्थित उकळली जाते, अजिबात कढी फाटलेली नाहीये.
एक 2 मिनिटं उकळून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने ताकातली कढी तयार आहे. तुम्ही सुद्धा ही कढी करून बघा आणि कशी होते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. गरम गरम भातासोबत ही कढी तर एक नंबर लागते. तुम्ही नक्की करून बघा ही कढी. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.